क्वालिटी क्रिकेट शो द गुड गेम. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. या मॅच साठी महत्वाची मॅच या लीग स्टेज आपण पाहतोय. पहिला चेंडू शरीराचा वेध घेतला, बॅटची कडा लागली आणि चेंडू आदलला हरीश कोणकरच्या मानेवर. पहिला चेंडू डॉट येतोय. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या चेंडूवर. तशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. हरीश कोणकर एक मोठा मासा आहे मित्रांनो. हरीशच्या नावाने शाड संघ ओळखला जातो. यावेळेस हलक्या हाताने खेळूनकडे ग्लान्स केलाय. बॅकवर्ड बाउंड्रीला चेंडू पळतोय. 3 क्षेत्ररक्षक. चेंडूचा विजय निश्चित होता. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण अंतिम लढत आहे आजच्या दिवसातील. यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय योगेश पाटीलचे सेपॅन्स. एकच धाव एकवटली जाते. तिथे थरारक सामना आहे मित्रांनो. 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकामध्ये 24 चेंडू मध्ये आपल्या टीमचं भवितव्य ठरवेल. सांगोडे की शहाड, कोण आई गावदेवी सांगोडे संघाची फाईट देईल. साईका देवाना सांगोडे की यंगस्टर शहाड. बिग बॅटल. यावेळीच गुड टेक और ये चौकार देख. चेंडू 1 बाउन्स पार्किंग प्लॉट मध्ये. 4 धावांकरिता चौकार येतोय. अंकुजी सुकऱ्या पाटील देखील या सामन्याचा आनंद घेताना त्यांच्या समवेत बबनजी पाटील, हरेश्वरजी पाटील साहेब आणि खऱ्या अर्थाने सुनीलजी डवले साहेब देखील उपस्थित आहेत. भूषणजी जाधव साहेब ते देखील इथे पोहोचले. गणेश पाटील साहेब देखील आले होते. आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. खरपूस समाचार या षटकामध्ये नक्कीच उचलला ऋतिक पाटीलचा. ऋतिक पाटीलने आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट लाईन गोलंदाज आहे. विकेट टेकिंग ऑप्शन ऋतिक पाटील कडे हेरलं जातं. पुन्हा एकदा अंतिम चेंडू घेऊन ऋतिक पाटील. पॉइंटच्या दिशेने धावाची शक्यता. विकेट होईल का? खूप मोठी चूक करते ऋतिक पाटील. जवळ होता स्टंपच्या. हाताने जरी चेंडू बस्ट केला असता एसट्यांना तरी देखील विकेट मिळू शकला असता. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते, प्रथम आपण सातत्याने सांगत असतो. आणि मैदानाच्या आतमध्ये मोठी चूक करतो ऋतिक पाटील. चार षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धाबा खर्च केल्यात ऋतिक पाटीलनं. पॉवर प्लेची पाबंदी आता हटवली गेली आहे. आता मैदानाच्या चौफेर बाजूने 5 क्षेत्ररक्षक आपण सीमेलगत पाहायला मिळतील. 4 क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये. एरिया टार्गेट केला असेल. आता प्रचंड आवाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक पाटील आता सांगून देतोय की इथून भावेश पाटीलला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता. 3 धाबा खर्च करून 3 विकेट्स आपल्या नावावर केले होते. यष्ट्यांच्या मागणं सुफियान शेख ऑफ सांगोडे, भाविक पाटील आहे. 2 सलामीचे फलंदाज अक्षय आणि हरीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिला चेंडू भावेश पाटील. वेज आणि तर्रार चेंडू गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक योगेश पाटील थोडासा फंबल करतोय. ओम पाटील मात्र चेंडूला उचलून फेकेल दरम्यान 2 धावा एकवटल्या गेल्यात. गतीला कल्पकतेने उत्तर द्यावं लागेल, कारण सांगोडे संघामध्ये जर पाहायला गेला तर भावेश पाटील वेगवान गतीचा गोलंदाज आहे. गतीवर स्वार होऊन सातत्याने त्याची गोलंदाजी राहिली आहे. पूर्ण कल्याण विभागामध्ये, डोंबिवली विभागामध्ये, भिवंडी विभागामध्ये गतीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. मोठमोठ्या प्रीमियर लीग मध्ये भावेश्वर वर्णी लागते मित्रांनो त्याच्या गोलंदाजीसाठी.
यावेळी मात्र गती कधी कधी खराब ठरते. आता स्वतःची तलवार मानेला घासते आणि चेंडू निघून चाललाय सीमा पार. लॉंग स्टॉप एंडला येतोय चौकार. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून भीमर चेंडूसाठी लगेच चेक करा. स्क्रीनवर आपण पाहतोय इथे तिसरे पंच देखील उपस्थित आहेत. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथे भीमर आहे की काय? यस इट इज अ भीमर. नो चेंडू. नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. पंचा इथे मिळतोय. दो धारी तलवार आहे भावेश पाटील. कधी कधी स्वतःला देखील उद्ध्वस्त करून देऊ शकतो असा भावेश पाटील आहे. कधी कधी देखील कापूस कधी त्याच तलवारीने स्वतःची देखील मान कापली जाऊ शकते. हे मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळत आहे. वेग कुठेतरी आता हानिकारक ठरतोय. पुढचा चेंडू घेऊन फ्रीटचा बॉल आहे. आप ट्रॅकर इथे मात्र भिडकावून दिलाय. विकी पाटील आहेत तिथे आणि चांगला थ्रो पाहायला मिळतोय. बचाव केला तिथे. रक्षात्मक फटका खेळून काढला होता. खऱ्या अर्थाने अटॅकिंग फटका होता. तिथे रक्षात्मक चेंडू फेकला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश. अप ट्रॅकर मिस जजमेंट मिस टायमिंग. सूरज पाटील चेंडूला पोहोचू शकले नाही चेंडू पर्यंत. योगेश पाटीलच्या हातामध्ये आज चेंडू चिपकतोय. योगेश पाटील चेंडूवर आला. योगेश पाटीलने चेंडू उचलला आणि सेफ हँड. एकोणीस धावा जोडल्या गेल्या दफल कापार. पुढचा चेंडू आउटसाइड एज. सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या विकेटचं पतन झालंय. धक्का लागतोय यंगस्टर शहा टीमला. चार चेंडू आणि 19 धावा. पहिला मोठा धक्का लागतोय अक्षयच्या रूपानं यंगस्टर शहा टीमला. दशरथजी रमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा यंगस्टर टीम शाडला. मिथलेश भोईर साहेबांच्या माध्यमातून साजन भोईर साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. जेव्हा जेव्हा शाड संघ खेळत असतो तेव्हा दशरथ भोईर साहेबांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. परंतु सांगोडे संघासाठी तमाम सांगोडेकरांच्या शुभेच्छा असतील. कारण यजमान संघ आहे. सांगोडेकरांचं आता लक्ष वेधलं असेल. संपूर्ण कामे सोडली असतील. कारण क्वार्टर फायनलचा हा सामना आणि इथून मात्र जिंकावं लागेल. यावेळी मात्र काय घडलंय? चेंडू लॉंग स्टॉप एमला पळाला वाईटच्या स्वरूपात. पंजा इथे मात्र खोललाय पंचाने. 5 धावा मिळताना आता थोडीशी खराब गोलंदाजी भावेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या मॅच मधचा हिरो या मॅच मध्ये मात्र 0ची कामगिरी राहिली आहे त्याची. पण तो नक्कीच सांगेल की भावेश पाटीलला कमबॅक करावा लागेल. पूर्ण सांगोडेकरांचा विश्वास आता मात्र भावेशच्या खांद्यावर सोपवला होता कॅप्टन आणि जबाबदारी उचलावी लागेल. चेंडू सुंदर आहे. तिथे एबी होते ज्युनियर भावेश पाटील म्हणून ज्यांना ओळखलं जातं. सांगोडे संघाच्या गोलंदाजीच्या तोफखान्यामध्ये दीप सुतार नावाचा अस्त्र देखील आहे. ज्युनियर भावेश पाटील देखील आहे. आज चेतन पाटील
डगआउट मध्ये चेतन पाटीलला 11 मध्ये संधी नाही. सूरज पाटील देखील गोलंदाजी करू शकतो. भाविक पाटीलने देखील गोलंदाजी केली आहे. सॅन्डी पाटील देखील आहेत. योगेश पाटील देखील आहेत. परंतु कोणता गोलंदाज? हा चेंडू सुंदर आहे, अप्रतिम. ब्लॉक होल मध्ये फेकला. ब्रह्मास्त्राचा वापर भावेश पाटीलच्या माध्यमातून झाला. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ संपला आणि आणखी 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा बनतील? कारण 12 चेंडूमध्ये 24 बनल्या गेल्यात. अर्धा पल्ला पूर्ण झालाय पूर्वार्धातील आणि अर्धा पल्ला अजून 4 टीमला पूर्ण करायचा आहे. राजे छत्रपती क्रीडांगण आता थांबलंय. सांगोडे गावच्या मायभूमीवर 4 टीमचा डंका वाजेल की यजमान संघ सांगोडे संघ या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. सुपरस्टार ऑफ सुतार दीप सुतार आलाय. यंगस्टर स्पार्क या संघातील ब्राईट फ्युचर आम्ही त्यांना नक्कीच म्हणून म्हणत असतो. कारण कमी कालखंडा वयामध्ये दीप सुतारने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आणि फ्रंट लाईन गोलंदाज जर सोडले तर मिडल गोलंदाजामध्ये डेथ ओव्हर मध्ये दीप सुतारला आपण सातत्याने पाहिलाय. यावेळी मात्र आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन. सुजित पाटील चेंडूवर आले. एकच धाव एकवटली जाते. दीपला मात्र दीप प्रज्वलित करावा लागेल. कारण कुठेतरी आता दिव्याखाली अंधार सापडतोय. त्या अंधाराचा नाश करावा लागेल. प्रज्वलित दीप करावे लागतील. कारण सांगोडे संघाच्या अपेक्षा आणि इच्छा आता मात्र पूर्णपणे दीप सुतारच्या खांद्यावर असतील. यावेळी मात्र बॅटचे एज सॅन्डी पाटील होते तिथे. आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हरेश कोणकर नावाचा तुफान आहे तोपर्यंत सांगोडे संघ देखील मोकळा श्वास घेणार नाही मित्रांनो. कारण तुफानकडे जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि सातत्याने यंगस्टर शाड संघामध्ये त्याला जाणलं जातं त्याच्या फलंदाजीसाठी. अनेक विक्रम त्याच्या नावावर देखील आहेत. ऑफ ट्रॅकर समोरच्या दिशेने विकेट करतोय. चेंडू खाली ऋतिक पाटील. ही मोठी विकेट आहे या मॅचची. 200 रुपयांचं कॅश प्राइज दीप सुतारसाठी हरेश कोणकरची मोठी विकेट घेतली. मोहनजी सुतार साहेबांच्या माध्यमातून लगावलं गेलं. तर ज्ञानेश्वर पाटील उर्फ डीबी यांच्या माध्यमातून साईका देवान टीमला खूप सारे शुभेच्छा आल्यात. बेस्ट ऑफ लक त्यांनी दिलाय. आताच मेसेज त्यांनी केला आम्हाला आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला खऱ्या अर्थानं. काय अफलातून गोलंदाजी राहिली आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. जाल्यामध्ये सापडेल का? ऋतिक पाटील चेंडू खाली. चूक करणार नाहीत. आणखी एक धक्का लागतोय यंगस्टर शाह टीमला. हॅट्रिक बॉल मित्रांनो आठवण करून देतोय. संतोष मोगरे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 आणि मोहन सुतार यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज दिले जाईल. म्हणजे एक चेंडूची किंमत जवळजवळ
₹1000 दीप सुतार. जयराम सुतार साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलाय. या 2 विकेटसाठी ₹100 कॅश प्राइज. या 2 खूप महत्वाच्या विकेट होत्या आणि त्या विकेट आता मात्र मिळवून देतोय दीप सुतार ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये दीपचा हेबा करताना विकेट हॅट्रिक साठी भूषण जाधव साहेबांच्या माध्यमातून ₹1000 कॅश प्राइज. तब्बल ₹2000 कॅश प्राइज. ₹2000 विकेट होती मित्रांनो. जीव धोक्यामध्ये, संघ धोक्यामध्ये, संघ अडचणीत सापडलाय. यंगस्टर्स आड संघ. अंतिम चेंडूवर किती धाबा जोडल्या जातील. काय षटक हाताळलाय. 5 चेंडूमध्ये 2 विकेट्स, 2 धावा आणि अंतिम चेंडूवर शॉर्ट ऑफ पुलचा फटका. सुजित पाटील होते तिथे. स्टायलिश क्रिकेटर आहे सुजित पाटील. नक्कीच सातत्याने आपण त्याला पाहत असतो. चांगला बॅटर आहे. सलामीला देखील त्याने फलंदाजी केली आहे. काही काल गोलंदाजी देखील त्याने धुरा सांभाळली. चांगला अष्टपैलू क्रिकेटर आहे. जे वादळ मैदानाच्या आतमध्ये घुमत होतं तुफान नावाज, आता ते वादळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलं दीप सुतारने. लागोपाठ 2 मोठे धक्के यंगस्टर्सच्या 8 टीमला दिल्या आणि 2 विकेट्स काढत तब्बल 3च धावा खर्च केल्यात. मात्र आणि मात्र 3. काय तुफानी गोलंदाजी केली. फ्रंट लाईन गोलंदाज फेल झाले तिथे आणि त्याच्यानंतर सुपरस्टार दीप सुतारचा खर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लांबलचक व्यत्यानंतर, लांबलचक पल्ल्यानंतर ज्युनियर भावेश पाटील आपण पाहतोय. एबी जर्सी क्रमांक 17 परिधान केली आहे. आपल्या टीमची नावाची जर्सी आणि आपल्या नाव त्या जर्सीच्या मागे कोरलंय. अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला फटका सुंदर. विकी पाटील पोचले चेंडू पर्यंत. गॅदर चांगलं केलं चेंडूला. एकच धाब एक पडली जाते. प्रत्येक विकेटसाठी ₹100 कॅश प्राइज आहे. धावसंख्या झाली 28. ₹500 कॅश प्राइज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक विकेटसाठी भूषण जाधव साहेबांच्या माध्यमातून ₹500 कॅश प्राइज आहे. एक चेंडू आणि 29 धाबा दाखल झाले आहेत. अंतिम षटक आता शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ पूर्वार्धामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी करणार संघ सांगोडे संघ आपण पाहतोय. बॅटिंगला यंगस्टर शहाड संघ. हवेमध्ये चेंडू. विकी पाटील चेंडू खाली पकडेल का झेल आणि त्याचं उत्तर या सिडीज आउट. फलंदाज झाला बाद. विकेट साठी सुतार साहेबांच्या माध्यमातून ₹1000 कॅश प्राइज आहे. 2 चेंडू आणि 29 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बल्ली आलाय यंगस्टर शाड संघाच्या माध्यमातून. सलामीला आला होता पहिल्या मॅच मध्ये. बल्ली थोडासा बॅकफुट ढकलला गेलाय. पत्त्याचा बंगला मित्रांनो जसा कोसळतो हवेच्या झुलूक आल्यानंतर आणि तसाच काय इथे यंगस्टर शाड संघ देखील आता ढासळलाय, कोसळलाय. पूर्णपणे अडचणीत सापडला हा संघ. तिखट आणि भेदक मारा सांगोडे संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून हा सांगोडे संघाचा तोफखाना आहे मित्रांनो. भेदक मारा, तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो बंधुत्वाची जोडी भाविक पाटील सुजित पाटील. कॅप दिली दुसऱ्या भावाला कारण बाउंड्री लाईनवर आहे. तिचे सूर्यकिरणे डोळ्यांवर येत आहेत. भाविक पाटील विदाउट कॅप आता. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. चेंडू हवेमध्ये फ्लाय नक्कीच झालाय. योगेश पाटील ते सेफ हँड पोहोचले. आणखी एक धक्का ज्या टीमला लागत असताना विकेट सॅक्रिफाय केली आहे.
बल्ली होतोय बाद. तर विकेट हॅट्रिक साठी मोहनजी सुतार साहेबांच्या माध्यमातून रोख 1000 रुपयांचं कॅश प्राइज आता जमा झालाय. एक विकेटचं मूल्य आता 1000 रुपये असेल. 2 हिरव्या नोटा आता आमच्या हातामध्ये जमा झालेल्या आहेत आणि एक विकेट 1000 रुपयांचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी हे पारितोषिक लावलं होतं. नक्कीच विकेट हॅट्रिक जर झाली तर 1000 रुपये जमा झालेत. भूषणजी जाधव साहेबांच्या माध्यमातून आज एटीएम ऑन पासवर्ड खुला सोडलाय. नक्कीच कारण प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 1000 तर जमा झालेत. आता सांगोडे संघाच्या गोलंदाजांना सांगून दिलंय पासवर्ड खुलाय तिथे मात्र स्क्रॅच करा आणि जिंका. आणखी एक सुंदर चेंडू. थोडासा जीव धोक्यात होता मोहनजी सुतार साहेबांचा. 1000 रुपये हुकले. एका चेंडूची किंमत 1000 रुपये होती. तर सांगोडे गावचे खऱ्या अर्थाने मूल नाहीत ते परंतु खूप सारं प्रेम आहे त्यांच्यावर सांगोडे गावचं. दरम्यान काय घडलंय पाहूयात. उपस्थित आहेत सर्व ग्रामस्थ सांगोडे त्यांना नक्कीच तांडेल या नावाने ओळखत असतात. डायनॅमिक डॅशिंग पण साठी डोळ्याला गॉगल नक्कीच त्याने लावलेला आहे. तांडेल उपस्थित आहेत. आपण देखील या. आपलं देखील सरचे स्वागत. सातत्याने या सांगोडे गावावर त्यांचं प्रेम राहिलंय. आपलं पूर्ण बालपण त्याने इथे नक्कीच घालवलं. तर विनायक पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. श्री गणेश सांगोडे टीमचे मेंटॉर आहेत खऱ्या अर्थाने. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यायचं आहे विनायक पाटील साहेब. पुढचा चेंडू भावेश पुन्हा एकदा. उत्तम चेंडू होता. अप्रतिम चेंडू होता. तर 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येची टोटल आपण पाहतोय 29 आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये सांगोडे संघाला 30 बनवायचे आहेत. डीजे थँक्यू डीजे. तर नांदप गावचे उद्योजक माजी सरपंच गणेशजी शेलार साहेब आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या टुर्नामेंट मध्ये. व्यासपीठावर आपण या. आपलं सहर्ष स्वागत असेल. स्कोर झाला 29 आणि जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. डीजे प्लीज.
सेकंड इनिंग मित्रांनो सुरू होते, प्रारंभ होतोय. छोटी मोठी युद्ध आता समाप्त झाली आहे, कारण आजच्या या अंतिम दिवसाच्या महायुद्धाला आता सुरुवात झाली आहे. बिग बॅटल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शाड विपक्ष सांगोडे, दोन सलामीचे फलंदाज विकी पाटील आणि ऋतिक पाटील, गोलंदाज सिद्धू पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू सुंदर राहिला, चेंडूला गती कमी केली होती. फिंगर रोल चेंडूवर पाहायला मिळाले, पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील, खूप मोठे युद्ध जिंकावे लागतील आणि युद्ध जिंकण्याच्या आधी कुठेतरी मनाशी युद्ध शहा टीमला जिंकावे लागतील. आत्मविश्वास इथे बलकट ठेवावा, चांगली मॅच रंगवावी लागेल. यावेळी या चेंडूवर जीव धोक्यात आणि विकेटचं पतन झालंय. विकी पाटील च्या रूपानं पहिला धक्का लागतोय सांगोडे संघाला. दाखल झालाय, भावेश पाटील आलाय आणि भावेश पाटीलला लांब लचक व्यत्ययानंतर फलंदाजीला इनॅट नंबर 3 आपण पाहतोय. कारण भावेश पाटीलकडे ॲज अ फिनिशर म्हणून हेरलं जातं. आज गरज आहे, संघ अडचणीत सापडला, पहिली विकेट गेली. आल्या आल्या उडवण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पहा मित्रांनो, काय पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू फेकले, 3 चेंडूवर अजूनही अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये. आई गावदे 11 साईका दिवाना सांगोडे बी संघाला एक विकेट देखील आले. विकी पाटीलची मोठी विकेट. यावेळी मात्र फटका सुरेख आहे, उठना टेक और भावेश पाटील सांगतोय हे तमाशा देख, सिक्सर मारलाय मैदानाच्या बाहेर, षटकार. थँक्यू. पुढचा चेंडू, 5वा चेंडू आहे षटकातील. स्विशीचा प्रयत्न, तिथे मात्र काय घडलंय, लाईन मिस केली. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. मुख्य पंचांच्या भूमिकेत महेश लोखंडे सर, स्क्वेअर लेग पंच आपले हेमंत पाटील सर आहेत. हेमंत पाटील सरांची भूमिका कठोर राहिली आहे, कारण तब्बल 3रा दिवस या स्पर्धेचा. हेमंत पाटील सरांच्या समवेत संदीप पाटील सर देखील होते काल. उत्कृष्ट पंचगिरी राहिली, अव्वल दर्जाची, दर्जेदार. इव्हेंट यांचं देखील काम बहारदार राहिलंय. मयूर असतील, त्यानंतर चेतन मडवी असतील तिथे. ऑपरेटर फाउंडर श्री आयुचे नक्कीच हेमंत चिकरकर यांना देखील आम्ही मिस करतोय. ते देखील ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये असतात कधी कधी. तर पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1-7. सिद्धूचं ते षटक समाप्त झालं. आता 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे, सोपं असं लक्ष समोर आणि कशा प्रकारे हे लक्ष मोडीत काढतील. धाबा चेस करायचे आहेत, परंतु धाबा डिफेंड करून दाखवतील का शाड संघाचे गोलंदाज. तर मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी देखील आता पारितोषिक लावलाय, कारण हरेश्वर पाटील साहेब यांचा किस्सा आता गरम झालाय. आयवा जेलसाठी 100 रुपयांचा कॅश प्राईज सर्व प्रेक्षकांना. आता प्रेक्षक वर्ग देखील थोडीशी जवळ येतील,
कारण पकडा कॅच आणि जिंका 100 रुपये. आयबा जेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज हरेश्वर पाटील साहेब यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. फटक्यामध्ये किती होती ताकद आणि नजाकत हे सांगत असताना भावेश पाटीलने टोकलाय षटकार. तर षटकार हॅट्रिक साठी मोहन सुतार साहेबांच्या माध्यमातून भावेश पाटील साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. कॅश प्राइज लगावलं गेलाय. बाहुबली आहे मित्रांनो. सांगोडे संघाचा ताकदवर फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो भावेशला. यावेळी दुसरा फेकलाय. शॉर्ट पुलचा फटका. दिशा होती खराब आणि दशा देखील खराब केली. चेंडू सीमा पार. येतो दुसरा षटकार. एक षटकार आणि 1000 रुपयांचं कॅश प्राइज जिंकेल इथे भावेश पाटील. कारण षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. वाईट चेंडू आहे आणि अवांतर धाव इथे मिळतीये. धावसंख्येची टोटल 20 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू झालेत. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. डोळ्यांचं पाडणं फेडणार हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. यावेळी फेकलाय की काय. चेंडू सीमा पार. 1000 रुपयांचं कॅश प्राइज मोहन सुतार साहेबांच्या माध्यमातून स्मित हास्य केलं तिथे. भावेश पाटील ना बॅट वरती करा. आणि आणखी एक जर आला तर आणखी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 500च आहे. ना एकच धाव. 3 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू 3 धावांची गरज. आप ट्रॅकर आता बॅट खोली ऋतिकने. विकेट मिळते इथे आणि परतावं लागेल ऋतिक पाटीलला. यावेळी मात्र फटका सुरेख आहे आणि फिनिशिंग टच. विनर चॅम्पियन ही चॅम्पियन. क्वालिफायर मधनं जिंकून आता थेट मात्र सेमी फायनल मध्ये दाखल झालाय इथे सांगोडे संघ. अभिनंदन.